तलाव बुजला, प्रश्न उभा राहिला. चौकशी समितीच्या पाहणीत गंभीर बाबी उघड. चौकशी समितीच्या अहवालाची उत्सुकता, ग्रामस्थांचा प्रशासनावर वाढता दबाव. शिऊर तालुका निलंगा जिल्हा लातूर येथील गायरान जमिनीवरील पाझर तलावामध्ये हजारो ब्रास खडक व मुरुम टाकून तलाव बुजवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात शासकीय जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण करून तेथे गुळ उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून शिऊर दाजी यांच्या विरुद्ध तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात प्राप्त तक्रारीनंतर श्री वाघ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत विभाग, जिल्हा परिषद लातूरच्या निर्देशानुसार पंचायत समिती औसा यांच्या त्रिस्तरीय समितीने दिनांक 29 मे 2026 रोजी घटनास्थळी पाहणी केली. ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ आणि तक्रारदार अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष मोहम्मद रफी सौदागर यांच्या उपस्थितीत झालेल्या या पाहणीत अनेक बाबी प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याचे समोर आले आहे. स्थळ पाहणीत वडार वस्तीच्या दक्षिणेकडील आणि मोबाईल टॉवर लगत असलेल्या मोकळ्या जागेचा गायरान जमीन म्हणून उल्लेख करण्यात आला. या जागेवर तलावासारखे स्ट्रक्चर आढळून आले असून त्यात मोठ्या प्रमाणावर मुरुम टाकण्यात आल्याचे दिसून आले. काही भागातील मुरुम नंतर उकरून काढल्याचेही पाहणीत समोर आले आहे. चौकशी समितीने संबंधित विभागाकडे खालील महत्त्वाच्या मुद्द्यांवर माहिती मागवली आहे. सदर जागेचा प्रकार, क्षेत्रफळ, चतुर्सीमा, नमुना क्रमांक 24, 7/12 उतारा व फेरफार नोंदी, पाझर तलाव किंवा गावतलाव नेमका कोणत्या विभागाच्या अखत्यारीत किंवा मालकीचा आहे, तलाव मुरुम भरण्याची कृती कोणी व कोणत्या परवानगीने केली, संबंधित ठिकाणी अनधिकृत अतिक्रमणे झाली आहे का, याबाबत स्पष्ट अभिप्राय. या प्रकरणाची गंभीर दखल घेत सहाय्यक गटविकास अधिकारी शैलेंद्र बिराजदार यांनी ग्रामविकास अधिकारी, महसूल विभाग, लघु पाटबंधारे, जिल्हा परिषद उपविभाग, मृद व जलसंधारण विभाग, कृषी विभाग तसेच संबंधित अधिकाऱ्यांना पत्र पाठवून 7 दिवसात संपूर्ण माहिती व कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान ग्रामस्थांमध्ये या प्रकरणामुळे संतापाचे वातावरण निर्माण झाले असून गायरान जमीन आणि पाझर तलावासारख्या सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण व्हावे, अतिक्रमण हटवून तलाव पूर्ववत करण्यात यावा आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. या चौकशी अहवालाकडे आता संपूर्ण निलंगा तालुक्याचे लक्ष लागले असून प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते याकडे ग्रामस्थांचे लक्ष केंद्रित झाले आहे. कायदा लाईव्ह बातमीसाठी संपादक सौदागर मोहम्मद रफी. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.